नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे। ऋषिकेश हा काही पैसे नसल्यामुळे अत्यंत विचित्र हलाखीच्या परिस्थितीतून जात असतो, परंतु त्याला काही जॉब नाही मिळत। पण त्याच्या समोर एक दिवाळीचा रंगणारा मोठा कुस्तीचा सामन्याचे स्पर्धा समोर येते आणि त्या स्पर्धेचं बक्षीस 1,00,000चं असतं। तर आता या स्पर्धेमध्ये मुद्दामच ऐश्वर्याने तिचा मोठा एकदम जगविख्यात पैलवान हा समोर आणलेला असतो आणि अशा बलाढ्य अशा पैलवानासमोर ऋषिकेश हा कुस्तीचा सामना कशा प्रकारे रंगवणार आणि ऋषिकेश हा त्या ऐश्वर्याच्याच त्या बलाढ्य अशा पैलवानाला कसा धूळ चारणार आणि 1,00,000चं बक्षीस हा ऋषिकेश कसं ऐश्वर्याच्या नाकावर टिचून नवीन संसार थाटणार आहे, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की जानकीचा सन्मान राखण्यासाठी ऋषिकेशने सौमित्र आणि अवंतिकाबरोबर घरी जायला नकार दिलेला असतो, परंतु जानकी म्हणते की माझं जे काही आहे ते ऋषिकेशसोबतच आहे, म्हणूनच तुम्ही सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तू घरात लक्ष दे, ऐश्वर्या काहीही करू शकते। तर इथे ऋषिकेशला मात्र टेन्शन आलेलं असतं। ऋषिकेशला कळतं की त्याच्या अकाउंटमध्ये आता काहीच पैसे उरलेले नाही, कारण नालायक ऐश्वर्याने त्याचा सगळे बँक अकाउंट हे सील करून टाकलेले असतात आणि त्याच्याकडे आता एकही पैसा उरत नाही। जेव्हा जानकी त्याला रात्री जेवल्यानंतर गप्पा मारताना म्हणते की ऋषिकेश, आता दिवाळी तोंडावर आलेली आहे, आपण ओवीसाठी काहीच खरेदी केली नाही, दरवर्षी आपण थोडे दिवस अगोदरच ओवीसाठी खूप खरेदी करतो। तेव्हा तो म्हणतो की हो, मला मान्य आहे की आपण यावर्षी काहीही खरेदी करू शकत नाही, परंतु तिची यंदाची दिवाळी ही चांगली साजरी होणार, काळजी करू नकोस। जानकी म्हणते की ऋषिकेश, हे सगळं कसं करणार आहोत आपण, आपल्याकडे पैसेही नाहीत। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं काही मॅनेज करेन, मी उद्याच नोकरी शोधायला सुरुवात करतो आणि ती नोकरी जेव्हा मी शोधेन त्यानंतर जे मला हाताला जे काम पडेल ते मी काम करेन, काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे। ओवीला मी यावर्षीची दिवाळी अगदी साधेपणाने साजरी करू देणार नाही, तिची यंदाची दिवाळी ही धूमधडाक्यामध्ये साजरी होणार, असं वचन तो तिला देतो। नंतर दुसऱ्या दिवशी ऋषिकेश हा नोकरी शोधण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडतो। त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की नोकरी कुठे मिळते की नाही। तो वणवण भटकतो, प्रत्येक कंपन्यांची धूळ खाली पायाखाली घालतो, सगळ्या कंपन्यांना शोधाशोध करतो, परंतु प्रत्येकजणाच्या तोंडात नकारच असतो, कारण हे सगळं ऐश्वर्याच करत असते। जिथे जिथे ऋषिकेश जात असतो तिथे तिथे त्याला नकारच मिळतो, कारण ऐश्वर्या ही सयाजीच्या मदतीने ऋषिकेशची प्रत्येक कंपनी जिथे जिथे तो जातो तिथे तिथे त्याला नकार मिळतो। आणि एका ठिकाणी ऋषिकेशला सांगितलं जातं की आमच्याकडे एकदम खालच्या दर्जाचे कामं आहेत, म्हणजे सुपरवायझरच्या लेवलचे, ते तुम्ही ऋषिकेश रणदिवे आहात ना, म्हणून तुम्हाला आम्ही ती कामं देऊ शकत नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काहीच हरकत नाही, मी ही कामं नक्कीच करू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु नकार द्यायचा म्हणूनच ते म्हणतात की सॉरी, आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही ऋषिकेश रणदिवे आहात, तुम्हाला जर अशा लेवलचे आम्ही कामे दिली तर गावातले लोक आमच्या तोंडात शेण घालतील, म्हणून मी हे काम देऊ शकत नाही। आता जागोजागीच ऋषिकेशला नकार मिळतो, म्हणून त्याला खूप टेन्शन आलेलं असतं। तो विचार करतो की आता मी काय करू, माझ्याकडे एकही काम नाही, सगळी कामं करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कोणीही मला काम द्यायला तयार नाही। नशिबा, हा माझ्यासमोर कोणता खेळ मांडला आहेस तू, मी घर सोडून तर आलो आहे, परंतु मला एकही जॉब मिळत नाही। तेव्हा आता इथे ऋषिकेश हा घरी येतो। तो घरी आल्यानंतर त्याच्या डोळ्यात मात्र पाणी दाटून आलेलं असतं। त्याला आता जानकी विचारते की ऋषिकेश, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काय झालं आहे, तुम्ही असे का हताश झालात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी कंपनीमध्ये गेलो, माझ्या जेवढे जेवढे ओळखीचे होते तेवढीकडे सगळीकडे मी जॉब शोधले, परंतु मला कुठेही कोणीही जॉब द्यायला तयार नाही। खरं तर मला ना या सगळ्याचं खूप टेन्शन येऊ लागलं आहे, सगळं कसं मॅनेज करणार आहोत आपण, मला खरंच काही कळत नाही। अचानक इतकं सगळं खर्च, त्याचबरोबर आत्ता सध्या आपल्याला गुलाबकडे राहायला मिळालं आहे, त्यालाही आपल्याला काहीतरी पैसे दिलेच पाहिजेत ना, तो आपल्या खाल्लेल्या मिठाला जागून त्यांच्या घरात मला ठेवून घ्यायला तयार झाला, परंतु आता दिवाळी तोंडावर आली तर मला ओवीसाठी काहीतरी करायचे। मी काल मोठ्या दिमाखात तुला बोललो गं,
की मी जाऊन नोकरी शोधतो, परंतु आता मी काय करू मला खरंच काही कळत नाही. त्याच वेळेला आता ती म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, नक्कीच काहीतरी होईल. जानकी पुन्हा त्याच्या मनामध्ये आशेचा नवीन किरण निर्माण करते आणि तो दुसऱ्या दिवशी पुन्हा जॉबच्या शोधानिमित्त बाहेर पडतो आणि हातात फाईल घेऊन असाच वणवण भटकत असतो. त्याच वेळेला त्याला समोरून एक रिक्षा येताना दिसते आणि ती रिक्षा येताना दिसते आणि त्या रिक्षामधला जो माणूस असतो तो बोलत असतो की दिवाळीनिमित्त भव्य दिव्य अशी कुस्तीची स्पर्धा रंगणार आहे आणि त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जो कोणी स्पर्धक जिंकेल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस असणार आहे, त्याशिवाय मानाची ट्रॉफी असणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता ऋषिकेशला खूपच आनंद होतो. आता ऋषिकेश म्हणतो की काय दिवाळीनिमित्त रंगणार कुस्तीचा मोठा सामना, म्हणजेच यावर्षी दिवाळीनिमित्त जो कोणी कुस्ती जिंकणार त्याला 1,00,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. तर इथे तो माणूस म्हणत असतो की या लवकर या, ज्याने कोणी यामध्ये उत्सुक आहेत त्याने लवकरात लवकर या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. तर इथे ऋषिकेश विचार करतो की मी काय करू, मला कोणता जॉब तर मिळत नाही आणि 1,00,000 रुपये असे एक रकमी मला दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. तर मग मी काय करू, मी याच संधीचा फायदा घेऊन या स्पर्धेमध्ये जिंकेन की नाही मला माहिती नाही, कारण माझ्याकडे कुस्तीचा असा कोणताही अनुभव नाही. मग मी काय करू असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला त्याला समोर एक ट्रॉफी दिसते, जी ट्रॉफी असते विनर ऑफ द कुस्ती कॉम्पिटिशनची. आणि त्याच वेळेला ते जेव्हा तो ट्रॉफी बघतो ती ट्रॉफी पाहिल्यानंतर त्याला खूपच आनंद झालेला असतो. तो म्हणतो की ही ट्रॉफी जर मला मिळाली तर किती चांगलं होईल, मला 1,00,000 रुपये देखील मिळतील. परंतु आता मी काय करू, ओवीसाठी हे मला करायचं आहे, माझ्या जानकीसाठी करायचं आहे, मला नवीन संसार उभा करायचा आहे, त्याच्यासाठी हे पैसे मला खूप लाख मोलाचे आहेत. 1,00,000 असले तरी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच वेळेला तिथे ऋषिकेश जातो आणि तो फॉर्म भरतो आणि स्वतःही कुस्ती कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो. तर इथे ऐश्वर्यापर्यंत ही बातमी पोचलेली असते. ऐश्वर्या तो पेपर बघते आणि त्या कुस्ती कॉम्पिटिशनमध्ये ऋषिकेश रणदिवे हे नाव जेव्हा ती बघते तेव्हा मात्र सयाजी म्हणतो की बघितलं का, मला ही बातमी कळली आणि मी लगेचच तुला ही बातमी सांगितली ऐशे. तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते की बरं झालं तुम्ही मला ही बातमी कळवलीत, कारण काय आहे ना डॅडा, काही झालं तरीही आपल्याला ऋषिकेशला कोणत्याही बाबतीत जिंकू द्यायचे नाही, त्याची हार झाली पाहिजे. आणि आता तो स्वतःच एका मोठ्या तावडीत अडकलाय, आपण त्याचा अपघातही घडवून आणू शकत नाही. परंतु जर या कुस्ती कॉम्पिटिशनमध्ये आपल्या समोरचा जो पैलवान असेल त्याला इतका ताकदवान पैलवान समोर उभा करायचा की ऋषिकेशचे हात पाय सगळे काही मोडून गेले पाहिजेत आणि तो एका जागी बसला पाहिजे. तर इथे रात्री मात्र खूप उशिरा ऋषिकेश येतो तेव्हा पटकन जानकीला जाग येते. जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही इतक्या रात्री कुठे होतात तुम्ही रात्रभर, आता तर एक तर तुम्हाला कसा फोन करू तेही मला कळत नव्हतं, कुठे होतात, मी किती वाट पाहिली तुमची. तेव्हा तो म्हणतो की खरंच मला आता एक गोष्ट मिळाली आणि त्या गोष्टीसाठी मी खूप मनाने प्रयत्न करणार आहे. मला एका ठिकाणी काम मिळाले आहे आणि ते काम मला करायचे, त्यासाठी उद्या सकाळी मला लवकर उठायचे आहे, असं सगळं तो सांगतो. नंतर ती म्हणते की ठीक आहे चालेल, मी तुम्हाला उठवेन. त्याच वेळेला ती म्हणते की बरं ऋषिकेश तुम्ही आता जेवून घ्या. तेव्हा तो म्हणतो की नको, मला जेवायला वगैरे काहीही नको, फक्त मला सकाळी उद्या लवकर उठायचे आणि मला प्लीज तुझे या कामासाठी चांगले आशीर्वाद हवे आहेत. तुझा जो काही आशीर्वाद आहे देवीचा तो माझ्या मागे राहू दे. आपल्या देवीला प्रार्थना कर की मी या कामात यशस्वी होऊनच घरी परत आलो पाहिजे. तेव्हा आता ती सकाळी लवकर उठते, देवाची पूजा करते आणि नंतर साखर देवापुढे ठेवते. त्याचप्रमाणे ऋषिकेशच्या पहिल्या कामाचा दिवस, म्हणजेच तिला असं वाटत होतं की आज तिचा पहिला दिवस, म्हणूनच ती त्याच्या हातावर देखील दही साखर ठेवते आणि ऋषिकेशला ती पाठवणी करते. नंतर ऋषिकेश तिथे आखाड्यापर्यंत पोचलेला असतो, जिथे कुस्तीचे मैदान असते तिथे तो पोचतो. तर तिथे कुस्ती ऑलरेडी सुरू झालेली असते आणि ऋषिकेशचा नंबर खूप लांब असतो, परंतु एक बलाढ्य पैलवान हा प्रत्येक पैलवानाला धूळ चारत असतो, एखाद्याचा पाय मोडत असतो तर एखाद्याची पूर्ण हाडं खिळखिळ करत असतो. तर हे पाहून ऋषिकेशला खूपच धक्का बसतो. तर जो समोरचा पहिलवान असतो त्याचा जो गुरु असतो तो गुरु ऋषिकेशला म्हणतो की तू असं आहेस का ऋषिकेश रणदिवे, बघ माझा समोरचा पैलवान बघ तो काय करतोय, ते किती बी मोठा पैलवान येऊ दे परंतु तो प्रत्येक पैलवानाला धूळ चारत आहे, तू तर पैलवान पण नाहीस रे, मग तुझी काय गाथा,
तू तर एका झटक्यातच खाली पडशील. आता असं म्हटल्यावर ऋषिकेश घाबरतो. ऋषिकेश विचार करतो की आता नेमकं काय होणार आहे. हे सगळं माझ्या जीवावर तर बेतणार नाही ना, कारण ह्याचा जो पैलवान आहे तो खूप बलाढ्य आहे आणि तो प्रत्येकाला धूळ चारतोय, प्रत्येकाला खाली पाडतोय. आता हे सगळं तो बघत असतो. कित्येक कुस्त्या तो बघून घेतो आणि मग त्याच्या मनात विचार येतो की आत्ता माघार घ्यायची नाही ऋषिकेश, काही झालं तरीही चालेल, तू आत्ता माघार घेऊ शकत नाही. त्या स्पर्धेमध्ये ऋषिकेशचं नाव पुकारलं जातं आणि त्याच वेळेला आता ऋषिकेश रणदिवे असं म्हटल्यावर ऋषिकेश हा त्या मैदानात उतरतो आणि समोरचा पैलवान त्याच्याकडे बघून आता हसू लागतो. म्हणतो की तू तू तर चिरकुट आहेस, तुला एका मिनिटाच्या आत चितपट केलं नाही तर माझं नाव बदल, असं तो त्याला बोलतो आणि नंतर मग हा ऋषिकेशवर हल्ला करू लागतो. इथे ऋषिकेशवर तो खूप जंगपछाड करतो आणि ऋषिकेशला मात्र या सगळ्यामध्ये खूप जखमी व्हायला होतं. आणि इथे या सगळ्या टेन्शनमध्ये जानकी असते. जानकी विचार करते की मला असं का वाटतंय की ऋषिकेश माझ्याशी खोटं बोलले आहेत. तितक्यातच आता तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. ऋषिकेशबद्दल खूप चिंता वाटत असते. तेवढ्यात तिथे आता गुलाब येतो. गुलाब म्हणतो की वहिनीसाहेब लवकर चला. तेव्हा जानकी म्हणते की काय झालं गुलाब. तेव्हा गुलाब सांगतो की आपल्या गावामध्ये कुस्तीची स्पर्धा रंगली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या ऋषिकेश दादाने भाग घेतला आहे आणि समोरचा पैलवान हा ऋषिकेश दादाला धूळ चारत आहे. त्याच्या हाताचं आणि पायाचं काही बरं वाईट होऊ नये याच्यासाठी प्रार्थना करा. आता हे ऐकल्यावरती खूपच घाबरते. तर इथे ऐश्वर्या ऋषिकेशला मार खाताना बघते आणि तिचा बदला पूर्ण होण्यासारखं तिला वाटतं. तेव्हा सयाजी म्हणतो की काळजी करू नकोस ऐश्वर्या बेटा, काही झालं तरी आज ऋषिकेश जिवंत राहत नाही. हे ऐकून तिला खूप आनंद झालेला असतो. तर इथे सयाजीला बाहेरून फोन येत असतात म्हणून तो बाजूला जातो. तर थोड्या वेळ इथे ब्रेक घेतला जातो आणि ऋषिकेशला खूपच जास्त मार लागत असतो म्हणून तिथे ब्रेक घेतला जातो आणि ऋषिकेश हा तिथेच थांबतो. एका पैलवानाने ऋषिकेशला फार जोरात आपटलेलं असतं. त्याच्या हाताला इजा झालेली असते. त्याचप्रमाणे तोंडाकडेही तोंडातून रक्त वाहत असतं. तर ऋषिकेश तिथल्या तिथेच थांबतो आणि त्यानंतर तो आता तिथल्या तिथे थांबल्यानंतर विचार करतो की मी काय करू. तर इथे ऐश्वर्या ही लांब उभी असून ती त्याचा पूर्ण तमाशा बघत असते. ती म्हणते की ऋषिकेश आता तुझी खैर नाही, आता तू पूर्णपणे संपलेला आहेस. इथे आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूपच धक्का बसतो. जानकी आहे त्या अवस्थेत सगळे काम करण्याचे तसेच टाकते आणि निघते. तिच्यासोबत ओवी देखील असते आणि ओवी आणि जानकी दोघीही त्या कुस्तीच्या आखाड्यात पोचतात आणि त्या ऋषिकेशची अशी अवस्था पाहून ओवीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की बाबांची अशी अवस्था, प्लीज देवा असं करू नकोस, माझ्या बाबांची अशी अवस्था झालेली मला पाहणार नाही. म्हणूनच ती जोरजोरात ओरडते, बाबा प्लीज उठा ना बाबा. आणि इथे जानकी पण जोरजोरात ओरडत असते आणि ती म्हणते की ऋषिकेश उठा तुम्ही, ऋषिकेश तुम्ही असे हरू शकत नाही, प्लीज उठा ऋषिकेश. त्याच वेळेला आजूबाजूची सगळी लोक त्यांच्याकडे बघायला लागतात आणि ऐश्वर्या म्हणते की या दोघी इथे कशा काय पोचल्या, जाऊ देत, तसं पण त्याला मरताना शेवटची श्वास घेताना बघू देत, असं म्हणून ती आता खुश होत असते. तेवढ्यात इथे मात्र आता ऋषिकेशला सगळ्या गोष्टी आठवतात. जानकीचा झालेला अपमान आणि त्याला घरातून बाहेर पडलेला, म्हणजेच सुमित्रा त्याला म्हणालेली असते की मला आई म्हणून हाक मारायचे नाही. या सगळ्या गोष्टी आता इथे ऋषिकेशला आठवतात आणि त्याचा आता पुन्हा एकदा स्वाभिमान जागा होतो आणि तो एकदम मुसंडी मारत समोरच्या पैलवानावर हल्लाबोल करतो. आता ऐश्वर्याला ते पाहून जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की काय हा ऋषिकेश आत्ता तर आडवा पडला होता, अचानक ह्याचं काय झालं, आज समोरच्या पैलवानाला धूळ चाळत आहे. तर इथे ऋषिकेशला असा समोरच्या पैलवानावर हल्ला करताना पाहून जानकीला खूप आनंद झालेला असतो. तिचं तिकडे येणं सार्थकी झालेलं असतं, कारण आता ऋषिकेश हा समोर जिंकत असतो आणि अशा रीतीने समोरच्या पैलवानाला त्याने चितपट करून टाकलेलं असतं आणि ऋषिकेश ती स्पर्धा जिंकतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो. जानकी व ओवी यांचा आनंद गगनात मावत नाही. त्यानंतर जेव्हा तो स्पर्धा जिंकतो त्याला ट्रॉफी घोषित करण्यात येत असते आणि त्याला 1 लाखांचं बक्षीस देण्यात येत असतं. त्याच वेळेला आता त्याला विचारलं जातं की तुमचं प्रेरणास्थान कोण आहे. तितक्यात तो म्हणतो की माझी बायको जी माझ्यासाठी आली आणि माझी मुलगी यांच्यामुळेच ही स्पर्धा मी जिंकू शकलो, नाही तर या स्पर्धेमध्ये माझा हरणं पक्क होतं. तर तिथे समोर सयाजी असतो. तर तिथे समोर सयाजीला पाहिल्यानंतर ऋषिकेश पूर्णपणे समजून गेलेला असतो की हे सगळं काय सुरू आहे. तर ऐश्वर्या आता हरलेली असते. सगळेजण हे जानकी आणि ऋषिकेशचं कौतुक करत असतात, त्यांच्या जोड्याला शुभेच्छा देत असतात आणि ऋषिकेशला त्यावेळेला मोठी ट्रॉफी देऊन आणि 1 लाख रुपयाचं मानचिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात येतो. तर ही कुस्तीची स्पर्धा ही
हळूच लपून छपून सुमित्राने देखील टी व्हीमध्ये पाहिलेली असते आणि ती पाहिल्यानंतर तिला खूप आनंद होतो. माझा मुलगा स्वतःच्या बळावर काहीतरी करू शकलाय आणि या घराच्या बाहेर जाऊन तो जिंकलाय याचा आनंद तिला गगनात मावत नसतो. ती मनातच म्हणते की ऋषिकेश या घरातून तर बाहेर पडलाय, परंतु तो स्वतःचं नाव गाजवणं कधीही संपवणार नाही. काही झालं तरीही तो स्वतः आणि जानकी दोघेजणही मिळून नवीन नक्कीच सुरुवात करू शकतील असा विश्वास ती त्या दोघांवर ठेवते आणि मनापासून त्यांना आशीर्वाद देत असते. तर इथे मात्र ऐश्वर्या ही पूर्णपणे हरलेली असते. आता ऐश्वर्या ही हरते आणि पुन्हा त्या दोघांचा म्हणजे जानकी ऋषिकेश यांचाच बोलबाला मुळशीमध्ये होत असतो. तर इथे ऋषिकेश व जानकी या 1,00,000 रुपयांच्या बक्षिसानंतर स्वतःचा नवीन कसा संसार उभा करणार आणि ऋषिकेशची पहिली कष्टाची कमाई ही त्याच्या हातामध्ये दिवाळीत आलेली असते. आता पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.